जय शिवराय. दरवर्षी मला व्याख्यानासाठी इथं बोलवलं जातं. मी येतो. सरांना दरवेळेला मी सांगत असतो की मला फ्री जायचं आहे. अनावधानानं आज पुन्हा माझ्यावरती ती जबाबदारी आली. पण व्याख्यान म्हणून नाही, पण एक थोडंसं आपण मी या गडाबद्दलची अनभिज्ञ माहिती असेल ती सांगण्याचा प्रयत्न करेन तुमच्यासमोर. अखंड हिंदुस्थानामध्ये संबंध स्त्री जातीचं शील, सौभाग्य, चारित्र्य आणि संबंध ज्या आपल्या पिढ्या घडल्या या पिढ्यांचं भविष्य आणि अखंड महाराष्ट्राला स्वाभिमान, अखंड हिंदुस्थानाला राष्ट्र म्हणून जगण्याची उमेद, ज्या आई तुळजाभवानीच्या रूपामधून अखंड लक्ष्मी अलंकृत स्वराज्य सौदामिनी आई मासाहेब जिजाऊ यांच्या वाड्यामध्ये आपण आहोत. या मासाहेब स्वराज्य सौदामिनी, स्वराज्य जननी यांच्या चरणी मी लीन होतो. समता, अखंडता, बंधुता, न्याय आणि स्वातंत्र्य या सगळ्यांचं प्रेरित असणारं हिंदवी स्वराज्य ज्या शिल्पकारानं उभारलं ते अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज. पण या शिल्पकाराचं शिल्प जर कोणी घडवलं असेल तर त्या आऊसाहेब जिजाऊ मासाहेब यांनी, आणि त्याच पलीकडे जाऊन छत्रपती संभाजी महाराज यांना देखील त्यांनी घडवलं. खरं तर रायगड वारी ही वारी माझं हे यंदाचं 3रं वर्ष आहे. खरं सांगायचं तर खूप लेट मी या वारीमध्ये आलो याची खंत आहेच. पण त्याचबरोबर या वेळेला आपण या वारीमध्ये येतो त्यावेळेला एक सुवर्ण अनुभव नक्कीच अनुभवायला मिळतो. कारण इथं असतील त्या सर्वांनीच अनुभवलं असेल. कारण ज्या वेळेला तुम्ही आऊसाहेबांना आवाज देता, जिजाऊ साहेबांच्या नावाने बोलता, घोषणा देता किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा देता, तेव्हा त्याचा प्रतिध्वनी हा रायगडाकडून येतो. आणि हे आपण इथं जेव्हा घोषणा द्याल तेव्हा अनुभवालाच. गेल्या वर्षी पण मला वाटतं इथं होते, त्या सर्वांनी या गोष्टी अनुभवलेल्या आहेतच. पण खऱ्या अर्थानं आपण धन्य आहोत किंवा भाग्यवान आहोत हे म्हणावं लागेल. आणि या सगळ्या मायमाऊली तुम्ही पण धन्य आहात. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे डायरेक्ट आशीर्वाद किंवा माँसाहेबांचे जर डायरेक्ट आशीर्वाद कोणावरती असतील तर ते या 14 कोटी आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या याच्यामध्ये तुम्हीच असाल. कारण आऊसाहेबांच्या वाड्यामध्ये आऊसाहेबांच्या करवी तुमची ओटी भरण होते आणि ती दुर्गमित्र परिवाराकडून होते. त्यामुळे सगळ्यात मोठं सौभाग्य हे तुमचं आहे. खऱ्या अर्थानं रायगड वारी, मगाशी अभिजित सरांनी सांगितलं की आपण सर्व धर्मांना एकत्र मानतो. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे की त्यांचा आपण सर्व धर्मांचा आदर केला पाहिजे, पण आपल्या धर्माचा अभिमान असला पाहिजे. आणि म्हणूनच जर सरते वर्षाला जर निरोप द्यायचा असेल आणि त्यासाठी रायगडासारखी पवित्र भूमी या जगामध्ये दुसरी कोणती नाहीये. आणि नवीन वर्षासाठी जे काही आपण प्रण बांधले असतील आणि त्या प्रणांसाठी जर आपल्याला पुढे आपल्या भविष्यासाठी जायचं असेल तर आशीर्वाद घेऊन जर पुढे जायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आणि माँसाहेब जिजाऊ यांच्यासारखं दैवत या जगामध्ये दुसरं नाही. मी जास्त वेळ आपला घेणार नाही. खरं तर व्याख्यान म्हणून नाही बोलत, एक संवाद साधतोय. खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राची संबंध हिंदुस्थानाच्या भूसीमा या यवनी आक्रमणाने उद्ध्वस्त केल्या होत्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राला किंबहुना संबंध हिंदुस्थानाला एक जाज्वल्य इतिहास आणि एक भूगोल दिला. हे खरं जिजाऊ माँसाहेबांचं सर्वात मोठं कर्तृत्व होतं. एक स्त्रीनं जर मनावरती घेतलं तर काय करू शकतो. आपण पाहिलं की शेकडो वर्ष आपला देश हा गुलामीमध्ये होता आणि आपल्या धर्मामध्ये आदिशक्तीच्या रूपामध्ये आपण जिजाऊ माँसाहेबांना म्हणजे तुळजाभवानीला पुजतो आणि तिचं रूप म्हणजे आऊ माँसाहेब जिजाऊ होत्या. आणि त्यांनी ज्या वेळेला जन्माला आल्या त्याच्यानंतर त्या स्वतःच खूप म्हणजे कार्यक्षम व्यक्तिमत्व होत्या. लखुजी राजांच्या त्या कन्या होत्या. देशामध्ये मुघलांच्या किंवा 27 प्रकारचं शत्रू या महाराष्ट्राच्या मातीवरती किंबहुना या संबंध देशावरती होते. वास्को द गामा एक प्रवासी म्हणून इथं आला आणि त्यानं जवळजवळ जे आपलं गोवा पूर्णपणे मराठी राज्य होतं ते त्यांनी पोर्तुगीज करून टाकलं. म्हणजे त्याचप्रमाणे डच होते, वलंदेज होते, ॲस्पेसियाची लोक होती, इंग्रज होते, या सगळ्या कितीतरी पाचाळ्या होत्या, मुघल, यवन सगळे होते. पण या सगळ्यांच्या विरोधात लढण्याचं काळजी कोणाच नव्हतं आणि ते काळज होतं ते फक्त माँसाहेब जिजाऊंचं. कारण खंडागळ्यांच्या हत्ये प्रकरणामध्ये तुम्ही पाहिलं की त्यावेळेला एका बाजूला संभाजीराजे मारले गेले जे शहाजीराजेंचे थोरले शहाजीराजेंचे चुलत बंधू होते आणि दत्ताजीराजे मारले गेले हे जिजाऊ माँसाहेबांचे बंधू होते. आणि त्यावेळेला ही 2 प्रेत समोर पडत असताना जे आपल्यामध्ये भांडत होते त्यावेळेला आऊसाहेबांच्या डोळ्यातून अश्रू येत नव्हता. कारण त्यावेळेला
त्यांच्या तोंडून एकच शब्द आला की मी रडू मी माझ्या भावासाठी, की रडू मी माझ्या दिरासाठी, ज्यांनी स्वतःचा जीव गमावलाय. तो कोणासाठी? तर मुघलांसाठी, निजामासाठी गमावला होता. म्हणजे परकीय सत्तांसाठी नव्हता, महाराष्ट्राच्या मातीसाठी त्यांनी स्वतःचा जीव गमावला नव्हता. आणि म्हणूनच महासाहेबांनी तिथून पुढं स्वतःचा पुत्र याला घडवण्याचं ठरवलं. शहाजीराजेंनी ही संकल्पना समोर आणली आणि त्यानंतर स्वराज्याचं दिव्य स्वप्न उभं राहिलं. आणि त्यानंतर जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं 1630 हे जन्मसाल जर पाहिलं तर तिथून पुढचा जो कालखंड आहे, 2 वर्ष त्यांची शिवनेरीवरती गेली, शिवजन्मभूमीवरती गेली. त्याच्यानंतर वयाचं 7व्या वर्षापासून ते 12 वर्ष हे त्यांचा जो आयुष्याचा प्रवास आहे, या आयुष्याच्या प्रवासामध्ये त्यांना बंगळूरमध्ये शिकवले गेले. कारण शहाजीराजेंच्या पदरी जर तुम्ही पाहिलं तर खूप विद्वान लोक होती. शहाजीराजे खूप विद्वान होते, त्यांच्या याच्यामध्ये तत्वज्ञ अशी लोक होती. आणि ही अशी लोक ज्यांच्या पदरी होती, ज्यांनी म्हणजे अशा खूप विद्वान लोकांना खूप मोठा स्कोप दिला होता शहाजीराजेंनी. आणि त्याच वेळेला त्यांनी शिवाजीराजेंना आणि त्यांचे थोरले बंधू संभाजीराजे या दोघांना पण घडवलेले. म्हणजे वयाचं 12व्या वर्षी त्यांना ज्या वेळेला शिवाजी महाराजांना राजमुद्रा दिली, त्या राजमुद्रेवरतीच त्यांनी लिहिले ना प्रतिपश्चंद्र लेखे व असं. म्हणजे ही जी शिवाजी महाराज शहासुनो शिवसेच्या मुद्रा भद्राय राजते, म्हणजे शहाजीराजेंच्या पुत्राची ही जी मुद्रा आहे ही लोककल्याणासाठी तेवत आहे किंवा ती चंद्रकलेप्रमाणे वाढत आहे. म्हणजे शहाजीराजेंनी वयाच्या 12व्या वर्षीच शिवाजी महाराजांना राजा म्हणून घोषित केलेले. आणि एक राजा हा खूप निपुण असतो. म्हणजे त्यावेळेला त्यांना इप्सित जाणणं येत होतं, गड किल्ले अभेद्य करणं हे येत होतं, राज्यव्यवहार येत होतं, शस्त्रशास्त्र पारंगत करून त्यांना एका राज्यावरती पाठवले. मग राजांचं शिक्षण हे पूर्ण झाल्याच्या नंतरच पाठवले ना. म्हणजे मग शिवाजी महाराजांचे खऱ्या अर्थानं गुरु जर कोण म्हटलं तर त्यांचे वडील आणि त्यांच्या आऊ मासाहेब याच होत्या. आणि 12वे वर्ष झाल्याच्या नंतर ज्या वेळेला ते स्वराज्याचा पुणे, इंदापूर, चाकण या त्यांच्या जहागिरीवरती आले, त्याच्यानंतर त्यांचा जो राज्यकारभाराच्या ज्या गोष्टी कोणी शिकवल्या ते महासाहेबांनी शिकवलेल्या. कारण ज्या वेळे पुण्यामध्ये आले तर पुणे हे रायाराव आणि मुरार जगदेव यांनी पूर्ण जाळून ते बेचराक केलं होतं. आणि त्यावेळेला त्यांनी मराठी लोक ही शहाजीराजेंनी जशी एकजूट केली होती आणि एक स्वराज्याचा प्रयत्न केला होता, तो प्रयत्न त्यांनी हाडून पाडला होता. त्यावेळेला ही राख झालेली माती ही मोगल महाराजांना काय सांगत होते किंवा मराठी जनतेला, आरम रयतेला काय सांगत होते की मराठ्यांनो, पुन्हा जर तुम्ही असे एकत्र आलात तर तुमचा देखील राख रांगोळी होईल, तुमचा नायनाट होईल, तुमचा निर्वंश होईल. आणि ती पहार आहे ती पुण्याच्या वेशीवरती ठोकली होती. म्हणजे एखाद्या फिनिक्स पक्षी जसा राखेतून भरारी घेतो, तसं मराठ्यांना जर भरारी घ्यायला कोणी शिकवलं असेल तर हे महासाहेबांनी. खऱ्या अर्थानं महासाहेब हे विज्ञानवादीच होत्या. कारण ज्या वेळेला महासाहेब पुण्यामध्ये आल्या त्यावेळी महासाहेबांनी ती पहार ती उकडून फेकली होती आणि त्या फाटक्या ज्या वाहना होत्या आणि ती माळ होती ती फेकून दिली होती. आणि आऊसाहेबांना संबंध जी रयत परागंद झाली होती आणि डोंगरामध्ये राहत होती त्या सगळ्या रयतेला सांगितलं होतं, या पिलांनो या पुन्हा आपण या मातीमध्ये येऊया आणि या मातीमधून आपण सोनं पिकूया. हा आऊसाहेबांचा शब्द होता. आणि म्हणूनच ज्याप्रमाणे आपण म्हणतो की बळीराजाचं राज्य येऊ दे, आणि म्हणूनच जर खऱ्या अर्थानं बळीराजाचा वंशज कोण असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि म्हणूनच सोन्याचा फाळ लावून पुण्यामधील जी जमीन आहे ती आऊसाहेबांनी नांगरून घेतली. आणि ह्याचाच अर्थ असा आहे की या जमिनीतून आपण सोनं पिकू. हा कॉन्फिडन्स आऊसाहेबांनी या सर्व जनतेला दिला ना. आज त्या काळी जसं अभिजित सरांनी मगाशी सांगितलं, खऱ्या अर्थाने जर धर्म कुणाकारणे राहिला असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारणाने. कारण अशी पोलादी छाती कोणाचीच नव्हती की आम्हाला मोगलांशी लढायचे, आलेल्या संकटाच्या विरुद्ध लढायचे. मगाशी मी सांगितलं, खऱ्या अर्थानं मायमाऊलींचं जर शील, चारित्र्य आणि सौभाग्य कोणी राखलं असेल तर ते आऊसाहेबांनी राखलं. कारण टाळ कुटत बसणारे वारकरी एवढे आपले फक्त वारकरी नव्हते. आऊसाहेबांनी ज्या वेळेला पुण्यामध्ये स्वराज्याची संकल्पना आणली त्यावेळी सर्व लोकांना त्यांनी सांगितलं की या मातीतून आपण सोनं पिकू. पण आता लोकांना जर ह्या राख झालेल्या मातीमध्ये कसायची आहे जमीन तर त्या लोकांना त्यांनी कसायला जमीन दिली. आणि त्याचबरोबर त्यांच्या सहकार्यातून त्यांनी सरकारामधून त्यांना बियाणं दिलं, शेती दिली, अवजारं दिली. जर कोणाच्या समोर जर बैलजोडी नसेल तर त्यांना बैलजोडी दिली. म्हणजे खऱ्या अर्थानं सहकार तत्व जे कोणी अंमलात आणलं असेल तर ते आऊसाहेबांनी दिलं. आणि जर तुमची शेती पिकली तर तुम्ही शेतसारा द्या, जर शेती पिकली नाही तर तो शेतसारा माफ केला जाईल. म्हणजे खऱ्या अर्थानं
कर्ज जर माफ केलं जाईल जर शेतकऱ्याचं, ह्या संकल्पना देखील त्यांच्याच आहे. एक माता नावाची मुस्लिम नायकीन होती, तर त्याच्यासाठी आऊसाहेबांनी अडीच शेरी म्हणून सुरू केली होती. म्हणजे श्रावणबाळ योजना ज्या आज आपण म्हणतो की गव्हर्नमेंटनं काढल्या, या साहेबांनी काढल्या, त्या साहेबांनी लाडकी बहीण काढली, या ज्या सगळ्या योजना जर असतील ना, तर त्याचं खरं जनक आहे ना हे शिवाजी महाराज आणि आऊसाहेब आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांच्या सोबत राहून आऊसाहेबांनी राज्यकारभार त्यांना शिकवलेला आहे. त्याच्यामुळे शिवाजी महाराजांचे सेपरेट कोणी गुरु असं मला वाटत नाही. खऱ्या अर्थानं ज्या वेळेला शिवाजी महाराज हे अफजल खानासारखं खूप मोठं बलाढ्य म्हणजे संकट आलं होतं. आता बरेच ठिकाणी सांगितलं जातं, मला वाटतं चारुदत्त आफळे यांच्या व्याख्यानामध्ये पण सांगितलं जातं की विजापूरचा सरदार निघाला आहे. ती एक पंक्ती आहे बघा, त्याच्यामध्ये ते दाखवतात की त्यांचे श्लोक आहेत आणि त्या श्लोकाचा एक कंटेंट असा निघतो की विजापूरचा सरदार निघाला आहे. आता त्यांनी विडा उचललाय ना, एक कॉमन सेन्स जर आपण वापरला की आदिलशाहच्या दरबारामध्ये अफजल खानाने विडा उचललाय आणि तो उघड उघड आलाय, ज्याने शहाजी राजेंना 85 हत्तीवरती त्यांच्या राज्याची लूट करून 86व्या हत्तीवरती बंदी करून त्यांना शहाजीराजेंची धिंड काढलेली. संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांचे थोरले बंधू, यांना कपट करून त्यांना मारलेले. आणि तो वाईचा सुभेदार होता, म्हणजे त्याला जावळी किंवा या भागातली सगळी माहिती आहे. आणि तो ज्या वेळेला विडक घेऊन आलाय तर तो सरळ सरळ उघड घेऊन आलाय ना, कारण महाराजांचं जे गुप्तहेर खातं आहे त्याच्यामध्ये 3000 गुप्तहेर. सगळ्यात जास्त महाराज जर कशावरती जर खर्च करत असतील ना ते गुप्तहेर खात्यामध्ये. आजही आपण मोसाद म्हणून जे बाहेरच्या देशामध्ये वापरले जातात, तर ते बहिर्जी नाईक यांची स्ट्रॅटेजी वापरली जाते. म्हणजे विचार करा की ज्यांचं गुप्तहेर खातं एवढं मजबूत आहे तर त्यांना बाहेरून कशाला मेसेज आले पाहिजेत होते. आऊसाहेबांनी ज्या वेळेला लोकांची शेती पिकली त्यावेळेला जी लोक म्हणजे आऊसाहेबांकडे यायची की मोगलांची ज्या वेळेला मोगलांची टोळधाड येते आणि आता आम्हाला आपल्या जे धान्याचं रक्षण करायचं, त्यावेळी लोक आऊसाहेबांकडे येत होते की आम्हाला याच्यातून वाचवा, आमची शेती लुटली जाते, घरं लुटली जाते, दारं लुटली जातात. तेव्हा आऊसाहेबांनी या सर्व शेतकऱ्यांना एक मूलमंत्र दिला होता की ज्या वेळेला तुमचं शेत पिकतं आणि त्याच्यामध्ये सोन्याचे दाणे येतात त्यावेळेला तुम्ही पाखरांपासून त्याचं रक्षण कसं करता, तर त्यावेळी बोलले की गोफणगुंडा. मग आता तुम्ही ही गोफणगुंडाच करायचं आहे. ज्या वेळेला तुम्ही पिकवलेलं शेत आहे हे तुमचं सोनं आहे, हे राखायचं आहे. हे राखायचं असेल तर हे परकीय शत्रू ज्याप्रमाणे पाखरं येतात आणि ही टोळधाड घेऊन जातात, म्हणजे तुमचे कणसं वगैरे खात असतात, धान्य खात असतात, त्याला ज्या पद्धतीने आपण प्रोटेक्ट करतो त्याचप्रमाणे आपली घरं देखील प्रोटेक्ट केली पाहिजेत. म्हणून वारकऱ्याचा टाळकऱ्याचा धारकरी हा आऊसाहेबांनी उभं केलं आणि खरं हे श्रेय जातं हे आऊसाहेबांना. आणि अशातूनच आऊसाहेबांनी खऱ्या अर्थानं स्वराज्याचा धारकरी उभा केला. सांगायचं मला एवढंच आहे की 1649 साली तुकाराम महाराजांचं निधन झालं. त्याचप्रमाणे संत आपले रामदास स्वामी यांचं त्यांच्या कार्यामध्ये खूप वेगळेपण आहे. कारण ज्या वेळेला जावळी 1656 साली महाराजांकडे आली, त्याच्या आधीचं जे स्वराज्य आहे हे मावळ प्रांतामध्ये होतं. आणि तो प्रांत जो आहे, जो सातारचा आत्ताचा किंवा सज्जनगडचा जो सगळा प्रांत होता, हा आदिलशाहीकडे होता आणि फाजल खान हा तिथला किल्लेदार होता. मग विचार करणं की ज्या प्रांतामध्ये राजांचं राज्यच नाहीये तर मग रामदास स्वामी त्यांना कसं हे करतील. आणि शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला अफजल खानाला मारलं त्यावेळेला शिवाजी महाराजांचं वय 29 होतं. 29व्या वर्षी शिवाजी महाराजांना कोणीतरी शिकवावं, ज्ञान द्यावं आणि गुरुपद घ्यावं असं. म्हणजे मी कोणाच्या आस्था दुखावत नाहीये, पण जे ओघळचं जे सत्य आहे ते मला सांगायचंय. रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांबद्दल जे लिखाण केलेलं की निश्चयाचा महामेरू बहुतजनासे आधारू, म्हणजे हे खूप चांगलं त्यांनी लिखाण केलेलं आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलेलं आहे ते पूर्णपणे त्यांच्या पित्यांनी आणि आईनी आणि वडिलांनी घडवलेलं आहे. आणि त्यामुळं ते श्रेय हे पूर्णपणे त्यांचंच आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना खऱ्या अर्थानं ज्यामुळे आपण म्हणतो की शंकराचा अवतार म्हणावा लागेल. कारण ज्याप्रमाणे शंकराला विष प्यावं लागलं होतं लोककल्याणासाठी, त्यामुळे शिवाजी महाराजांनाही देखील स्वराज्यासाठी विष प्यावं लागलं होतं. कारण 2 वर्षाचं मूल असताना ज्यावेळेला स्वराज्य स्वामींनी सईबाई साहेब यांचं निधन झालं त्याच्यानंतरही त्याच वेळेला अफजल खानाचं सैन्य चालून आलं होतं आणि शिवाजी महाराजांना लढावं लागलं होतं. म्हणजे जे वेळ कर्तृत्ववान पुरुष असतात की जे समाजासाठी जगतात त्यांना स्वतःच्या घरासाठी जगता येत नाही. आणि अशाच प्रमाणे शिवाजी महाराजांनी कितीतरी दुःख आपली आटोपली होती आणि ते स्वराज्यासाठी लढत होते. ज्या वेळेला सईबाई साहेब गेल्या निर्वतल्या त्याच्यानंतरनं 2 वर्षाचे फक्त संभाजी महाराज होते. की असा हा शापित राजहंस होता की ज्याला स्वतःच्या आईचं देखील दूध मिळालं नव्हतं. आणि अशा राजाला
छत्रपती शिवाजी महाराजांनी जागलेलं जे जपलेलं स्वराज्य मोठं केलेलं स्वराज्य होतं हे रक्षण करण्याची जबाबदारी त्याच्यासाठी प्रेरित जर कोणी केलं असेल तर ते मासाहेब जिजाऊने. म्हणजे आपल्या या अखंड हिंदुस्थानाला जर खऱ्या अर्थाने विचारधारा कोणी जर दिली असेल तर जिजाऊ मासाहेबांनी. आज लहान मुलाला देखील सांगावं लागत नाही. मी म्हणतो बाळूत्यातलं जरी मुलं असेल आणि त्याला सांगितलं नाही छत्रपती शिवाजी महाराज तर कुठंतरी जर शिवाजी महाराजांचा फोटो असेल तर ते फोटो हे करतं, आयदर ते हात वरती करतं जय म्हणून किंवा काय. म्हणजे जर खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जर स्वराज्याचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं बीजारोपण जर कोणी केलं असेल तर आऊसाहेबांनी. जास्त वेळ नाही घेणार आहे, एकच गोष्ट जाता आता सांगतो. हिंदू धर्म आपल्या देशामध्ये सबंध, देशामध्ये मुस्लिम समुदाय राहतो, ख्रिश्चन समुदाय राहतो, कितीतरी समुदाय राहतो. पण खऱ्या अर्थानं आता नवीन वर्ष येतं तर मला वाटत नाही की आपला हिंदू धर्म एवढा चीप आहे की कोणीतरी कोणतं तरी सेलिब्रेशन केलं म्हणून आपल्या धर्माच्या आस्था बदलतील किंवा काय. आपल्या धर्माचं आचरण आपण करायचं असतं, एवढ्याच गोष्टी सांगेन. पण खऱ्या अर्थानं हिंदू धर्म जगला पाहिजे आणि हिंदू धर्म जगण्यासाठी ज्या वेळेला काही लोकांना आपल्या त्या वेळेला बाटवलं गेलं किंवा काय केलं तर त्या लोकांना पुन्हा धर्मामध्ये आणण्याचं जी खऱ्या अर्थानं जर चळवळ कोणी चालू केली असेल तर त्याच्या प्रेरिका ह्या जिजाऊ साहेब होतात आणि त्याच्या इतिहासामध्ये दाखले आहेत. कारण बाजाजी निंबाळकर यांना ज्या वेळेला धर्मांतरित केलं गेलं त्यावेळेला त्यांना धर्मामध्ये पुन्हा घेतलं ते मासाहेब जिजाऊंनी आणि महादजी निंबाळकर यांना स्वतःची शिवाजी महाराजांची मुलगी दिली आणि सोयरी संबंध केले. आणि म्हणून नाहीतर ते घराण्यात पण बाटलं गेलं असतं आणि ते समाजापासून दूर गेलं असतं. म्हणजे ही खऱ्या अर्थानं जर जिजाऊ मासाहेब छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून जर आपल्याला काय शिकायचं ते तलवारीपर्यंतचं युद्ध नाही, ती खूप मोठी म्हणजे एक वैचारिक धारणा आहे आणि ती आपल्याला ग्रास्प करणं गरजेचं आहे. दुसरं उदाहरण जे जिजाऊ मासाहेबांनी हिंदू धर्माच्या शुद्धीबाबतचं जे केलं ते दुसरं उदाहरण जर कोणतं असेल तर नेताजी पालकर की ज्यांना मोहम्मद कुली खान बनवलं होतं. म्हणजे ही चळवळ जी आऊसाहेबांनी विचार दिला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण केला आणि याच रायगडावरती त्यांचं शुद्धीकरण करून त्यांना पुन्हा आपल्या धर्मामध्ये घेतलं. आणि त्याच्यानंतरनं एक जे विश्वनाथ गंगाधर पंत कुलकर्णी यांना देखील एक ब्राह्मण होते की त्यांना देखील वाटवलं गेलं होतं की संभाजी महाराजांनी पुन्हा त्या धर्मामध्ये आणलं. म्हणजे स्वतःच्या धर्माचा खूप मोठा धर्माभिमान असला पाहिजे. पण ज्या आपल्या धर्मातून जी लोक गेली त्या धर्मातील लोकांना जाण्यासाठी धर्मानं दारं उघडी ठेवली, पण त्या लोकांना पुन्हा स्वधर्मामध्ये घेण्याचं जी जिजाऊ साहेबांची जी चळवळ होती ही चळवळ आज आपण विसरून गेलो. आणि त्यामुळं जी लोक आपल्या आता मोहम्मद घोरी जर म्हटलं तर हा घोरी समाज हा हिंदू समाज होता, पण त्यांना बाटवलं गेलं. त्यानंतरनं ते ॲग्रेसिव्ह झाले खूप आणि त्यांना पुन्हा हिंदू धर्माची दारं बंद झाली आणि म्हणून जो पुढचा इतिहास घडला तो तसा घडत गेला. आपला जास्त वेळ घेत नाहीये. या ठिकाणी आपण आलोय तर या पुण्य पावन भूमीमध्ये आपण आलेलो आहे. खरंच तुम्ही सगळे भाग्यवान आहात कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीवरती आपल्याला जायला मिळणार आहे आणि आऊसाहेबांच्या वाड्यामध्ये इथं आहात. ही लहान मुलं जी सगळी समोर आहात तर या सगळ्यांना देखील इथून शिदोरी मिळणार आहे शिवविचारांची. आपण इथे येतो फक्त डोळसपाणी गड पाहायचा असतो. मी आतापर्यंत बरेच वेळेला रायगडावरती आलो पण मी प्रत्येक वेळेला ती वास्तू पुन्हा पुन्हा पाहतो. आता आपण इथं आलो, पुरातत्व खात्यानं पण बाहेर लिहिले की आऊसाहेबांना थंडी वाजत होती, वारा झोंबत होता, हे करत नव्हता. अरे त्यांनी आसमानी पेलल्यात, हा त्यांना काय थंडी वारायचं. ह्या वाड्याचं हा वाडाच नाहीये. तुम्ही जर ह्या कधी बघितला तर समोर तिकडे बघा बुरुज दिसतोय, इथं बुरुज दिसतोय, इथं बुरुंज आहे, इथं बुरुंज आहे, सगळ्या बाजूने बुरुंज आहे. आऊसाहेबांना वारं लागेल म्हणून खाली येणारे आऊसाहेब नव्हत्या, त्यांनी कितीतरी जणांना पाणी पाजलेले आऊसाहेबांनी. हा एक भुईकोट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं ज्यावेळेस राजधानीवरती तर राजधानीची ही प्रोटेक्शन वॉल आहे. आणि जर इथं पाहिलं तर इथं आऊसाहेबांचा वाडा आहे, या बाजूला बघाल तर काशीबाई साहेबांचा वाडा आहे. कारण काशीबाई साहेब जाधव घराण्यातल्या होत्या, त्या आईसाहेबांच्या मातुल घराण्यातल्या होत्या, त्याच्यामुळे आऊसाहेबांच्या सोबत त्यांच्या बरोबर त्या इथं होत्या. मागच्या जर तुम्ही वास्तू बघितल्या तर त्याचे जर प्रॉपर जर पाये बघितले ना तुम्हाला तर प्रत्येक एक एक गोष्ट एक ऑफिस सेक्रेटरी सारखे दिसतील. कारण जिजाऊ मासाहेब ज्या वेळेला इथे यायच्या तर त्यांच्या पण हाती सनदा होत्या ना, त्यांच्या पण हातामध्ये न्यायदानाच्या गोष्टी होत्या. सगळ्याच गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत जात नव्हत्या. कारण शिवाजी महाराज लहान असल्यापासून जे न्यायदानाच्या गोष्टी वगैरे होत्या त्या गोष्टी जिजाऊ मासाहेब करत होत्या. रायगडावरती भेटायला येणारा कुठलाही जरी म्हणजे परकीय असेल, समजा हेनरी ऑक्झेडेन जरी आला तरी पहिल्यांदा त्यांनी व्हिजिट इथं केलेली आहे.
त्याच्यामुळं जे कोणतं बाहेरून पहिलं जर कोणतं येत असेल, टोळधाड येत असेल किंवा बाहेरून कोणी भेटायला येत असेल तर त्यांच्या पहिल्या झाडाझडती आहे ना इथं व्हायच्या. पहिल्यांदा भेट आऊसाहेबांच्या इथं वाड्यावरती व्हायचे, नंतर मेसेज ते वरती जायचे, नंतरनं तिकडून कॉल आल्याच्या नंतरनं मग इथून लोक वरती जायचे. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं हा पाचाडाचा किल्लाच म्हणावा लागेल, जसं मगाशी अभिजितने उल्लेख केला, कारण हा किल्लाच आहे. आणि किल्ल्याचे खूप वेगळे प्रकार असतात. आता जसं हा आपला गिरिदुर्गामध्ये मोडतो, खूप वेगळे वेगळे प्रकार असतात. भूदुर्ग असतो, जसं आपला सिंधुदुर्ग हा जलदुर्गांमध्ये मोडतो, तसा हा भुईकोट आहे. हा फक्त आऊसाहेबांचा राजवाडा नव्हता, तर जसं शिवाजी महाराजांची वरती राजधानी होती, तर राजधानीची खऱ्या अर्थानं प्रोटेक्शन वॉल होती. कारण सबंध हिंदुस्थानाला खऱ्या अर्थानं जर छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रोटेक्ट केलं असेल, तर त्यांच्या भविष्याला किंवा त्यांच्या कर्तृत्वाला जर खऱ्या अर्थानं कोणी प्रोटेक्ट केलं असेल तर मासाहेब जिजाऊ यांनी केलेलं आहे. आणि त्यांच्याच विचारांच्या बाबत मला इथं थोडंसं बोलायला संधी मिळाली. आणि नेहमीप्रमाणे मला वाटते 3रं वर्ष तुम्ही मला ऐकलं, सहन केलं, त्याच्याबद्दल धन्यवाद. जय शिवराय.